नमस्कार मित्रांनो, ओंकारेश्वर दर्शनानंतर आपण निघालो आहे उज्जैनला, म्हणजेच महाकाल बाबांच्या दर्शनाला. मग लेटर आलं, मग दर्शन घेतलं. खूप दिवसांपासून मनात असलेली महाकाल दर्शनाची इच्छा आता लवकरच पूर्ण होणार होती. उज्जैनकडे प्रवास सुरू होता, आमच्या गप्पा सुरू होत्या आणि त्यात मित्राचा फोन आला. ओंकारेश्वर ते उज्जैन हा जवळपास 150 किलोमीटरचा प्रवास आहे. म्हणजे अंदाजे 2.5 ते 3 तास आपला पोचायला लागतील आणि वेळेचं ट्रॅफिकवर पण डिपेंड आहे. चालत चालत थोडासा विसावा म्हणून एक ठिकाणी चहाचं हॉटेल दिसलं. ते चहा प्यावं म्हणलं तर त्यांनी जवळपास अर्धा तास ते चहालाच लावला. मग काय, चहा वाजेपर्यंत आमच्या गप्पा सुरू आणि त्यात तिथं एक ड्रायव्हर काका होते. हे दोघं घ्यायले त्यांची मजा. कसं चहा पिऊन झाल्यानंतर निघालो उज्जैनच्या दिशेला. फक्त 3 किलोमीटर राहिलो आणि महाकाल नगरीची कमान दिसली, मृत्युंजय द्वार. ते तुम्हाला क्षण सांगू शकत नाही, अक्षरशः अंगावर काटा आला. कारण महाकालच्या दर्शनाची इतकी दिवसाची इच्छा होती ना माझी, बाकी तुम्ही समजू शकता. आता इथून रूमवर जाऊन थोडंसं आराम करू आणि सकाळी निघू महाकालच्या दर्शनाला. हॉटेलला गेल्यानंतर गॅलरीमध्ये एक प्राणी दिसला आणि ते मांजर का कुत्रं समजायलाच आम्हाला 5 मिनटं लागले. सकाळी उठून फ्रेश तयार झालो आणि ऑटो बुक करून निघालो दर्शनाला. अशी मान्यता आहे की महाकालेश्वर दर्शनाच्या आधी कालभैरव बाबांचं दर्शन घ्यावं लागतं. कारण महाकालेश्वर राजा आणि कालभैरव बाबा सेनापती म्हणजेच उज्जैन नगरीचे रक्षक आहेत. कालभैरवांचं दर्शन झाल्यानंतर आपण निघालोय महाकालेश्वर दर्शनाला. काळाच्याही पलीकडे असलेली शक्ती म्हणजे महाकाल. महाकाल बाबांचं दर्शन झालं, मन खूप प्रसन्न झालं. ह्या भावना आहेत ना, त्याचा फक्त अनुभव घेता येतो, त्या शब्दामध्ये मांडता येणं शक्य नाही. हा फोटो तर घ्यावाच लागेल. त्यानंतर आपण घेतलं हरसिद्धी माता दर्शन. बाहेरूनच घेतलं, गर्दी खूप होती आणि आपल्याला जायचं होतं शिप्रा नदीच्या आरतीसाठी. आपण पोचलो एक शिप्रा नदीच्या तीरावर आणि आरती सुरू झाली. वाद्य वाजत होते, संपूर्ण नदीवर भक्तीचं वातावरण होतं. चमकणारे दिवे, आरत्या, मंत्रोच्चार आणि वाजणारा नगारा. ह्या अशा तीर्थक्षेत्रांवर ना आपण पोचणं खूप महत्त्वाचं असतं बरं का. म्हणजे ते अनुभव घेण्यासाठी. ते म्हणतात ना की त्या जागेत ताकद आहे. तर ती काय असते ना, ते त्यावेळेस आपला अनुभवता येतं. आरती झाली पण तिथून निघावंच वाटत नव्हतं, कारण वातावरणच एवढं भारी होतं ना ते, खरंच. त्यानंतर आपण गेलो महाकाल लो कॉरिडॉर पाहायला.
आज दिवसभराचा आध्यात्मिक प्रवास झाल्यानंतर आपण गेलो रूमवर. हे बघल तेव्हा इथंच बसलेला आहे. अशा प्रकारे आपलं आजचं महाकाल बाबांचं दर्शन झालं आणि हा दिवसभराचा प्रवास होता. छान असं प्युअर व्हेज हॉटेल बघून केलं आपण जेवण आणि निघालो परतीच्या प्रवासाला. 12 ज्योतिर्लिंग दर्शन करण्याची आपली इच्छा आहे आणि आत्तापर्यंत आपले 4 ज्योतिर्लिंग दर्शन झालेलं आहेत. आणि नेक्स्ट दर्शन कोणत्या ज्योतिर्लिंगाचं असावं त्यासाठी कमेंट करून सांगा. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत नमः पार्वती पते हर हर महादेव.